समीर गुप्ता नाही आहे. हा लक्षात ठेव, समीर गुप्ता नाही आहे. मिलचे पैसे अक्षयच्या पप्पांचे मिलचे पैसे आलेत. मलाही बघा केवढे बस खायचे आपले किती येते. हॅलो अरे भाई शॉर्ट झालाय काय यार, तो निखिल पण नाही आता. नमस्कार मित्रांनो, अथर्व ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. गणेश उत्सवाच्या नंतर आता आपल्या भेटीला येतोय. नक्कीच आता नवरात्र उत्सव चालू आहे आणि नवरात्र उत्सवाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आपल्या सांगायला मला आनंद होईल की आपल्या अथर्व ब्लॉगचा जो सिम्बॉल आहे तो चेंज झालेला आहे. तो कसा तुम्हाला वाटतो ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि आता आपला हा ब्लॉग बनते तो अर्थात नवरात्र उत्सवावर आणि आपण चाललोय ते म्हणजे ठाण्याची दुर्गेश्वरी दिघे साहेबांच्या देवीच्या दर्शनासाठी. त्या ठिकाणची लगबग कशी असणार, त्याकडची रोषणाई कशी असणार आहे. त्या ठिकाणी असं खूप म्हणतात की जुन्या पद्धतीने ज्या प्रकारे त्या ठिकाणी नवरात्र उत्सव जसा होता त्या प्रकारे तसा त्या ठिकाणी होतो. त्या ठिकाणी लागणारे जे फ्लेक्स आहेत, महत्त्वाचं म्हणजे ते फ्लेक्स हे जुन्या पद्धतीनेच लागतात. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटतीलच. तर आपण पुढे आता निघतो त्या ठिकाणी. तर आता माझ्या मागे गाडी आहे टाटा नेक्सॉन. तर काय गाडीने जात नाही भाई, एवढा काय मिलचा अजून फैसला झाला नाही. पैसे आल्याच्या नंतर घेऊ, तुमचे आशीर्वाद असेल तर होईल. तर आता आपण बाईकने चाललेलो आहे, आपले 5-6 जणांनी बाईक अरेंज केलेली आहे. आता आपण निघतोय, तर पुढचा प्रवास भेटूया आपण. काय कामालाच चाललंय बघा ना, ड्रेसिंग बघा ना, किंवा कधीच्या काळातून उगवलेत आमच्या सोबत येत आहेत. तर सो गाईज बघूया, आपण पुढे भेटूया. आपण आता एक प्रँक करतोय दीपकला फोन लावून, की दीपकची रिएक्शन बघा की कॅन्सल करायचं. हॅलो अरे भाई शॉर्ट झालाय काय यार, तो निखिल पण नाही आता. तो अक्षय त्याच्यावर काय कान भरले नाही बोलतोय. अरे मी तुला बोलवतो काल गेलो तसाच गेलो असतं आपण. तो याला मुंबईला गेलो होतो काय यायला ह्यांना तर एक अथर्व येतोय, हा येतोय. तू माझं ऐक, तू तिथं ते टाइमपास करतेस कॅन्सल करायसाठी, तू नीक ऐक माझं. ठीक आहे चालेल, चल येतो. तू ये, आपण जाऊन येऊ पटकन. ठीक आहे चालेल चल जाऊ दे, आपण जाऊ. ते अक्षय त्याने टाइमपास ताण भरले, सगळे टाइमपास करते फुकट वेळ झाला. हा चल येतो. ये तू ये. हा बघितलं असे वैतागतात पोरं आणि असे निघायला एकेकाची मारामार असते. मला बघितलं ते असं आहे वैतागवाडी लोकांना. चला आता आपण निघतोय, भेटूया. तोपर्यंत जॉईन राहा आपल्या बरोबर. चल भाई आता बंद कर निघायचं. तो आपला प्रवास चालू झालाय. आता आपण निघालो जायला. आता प्रथम पहिला आपण दीपकच्या घरी चाललोय. आता दीपकची रिएक्शन बघा. दीपकला बोललो होतो की हा येत नाही तो येत नाही, तो वैतागलेला कसा तुम्ही आता बघितला असेल. तर आता बघूया आता त्याची रिएक्शन कशी आहे. तो बोललो होता नाही तू जाऊ दे, मरून दे सगळे, ये एकटा आपण जाऊ. काल कसा गेलो होतो आपण. आता बघूया त्याच्या घरी जाऊया. नारी लावलेली तरी पण कसे बसे निघालेत. सो आता बघूया, खूप एक्सायटेड आहे. तर आता पुढे काय घडतंय काय नाही ते बघूया आपण पुढे. तुला काय वाटतं, आम्ही तुझ्यासोबत प्रँक केला? तुला कुठे अक्षय फोन नाही उचलत आहे. अक्षय कुठे? सगळे आलेले आले सगळे प्रँक केला तुझ्यासोबत. वाजवले. चल देवी कुठे साहेब, दिघे साहेबांची. हे पुढून राईट रे. आजाचे पकोडे, गरम गरम पकोडे, आजाचे पकोडे, गरम गरम पकोडे. फायनली ठाण्यामध्ये पोहोचलोय. पण आपल्या अर्ध्या मंडळाचे आपले पोरं आहे तिने माती काढली. निखिल आईच्या गाव तो बोललो आणि निखिल आलाय. बाकी अक्षय वाटतं आय थिंक पोहोचलाय पुढे, पण कल्प्याने माती काढली. कल्प्या पुढचा ब्रिज चढून आय थिंक नितीन कंपनीला पोहोचलाय. तर कॉन्टॅक्टमध्ये आहोत त्याच्या, येतोय तो. बघे सगळे एकत्र आल्यावर मग आपण पुढे जाऊया. हे आता बाईकने यायचं म्हटलं तरी अशी चुकमुक होते, म्हणून गाडी असलेली बरी. बघूया आता पुढे आपली गाडी येईल, गाडी असलेली बरी. तर सगळे आलोय, भेटूया आपण पुढे. एक्साइटमेंट आहे की दिघे साहेबांच्या देवीचं दर्शन घेण्याची. तर आपण भेटूया. तोपर्यंत चला तुम्ही पण या. उतर मी गाडी लावतो. सो मित्रांनो, आम्ही फायनली तर पोचलोय. पोरांची एक्साइटमेंट बघूया तुम्ही काय चालू आहे काय नाही.
साहेबांच्या प्रतिमेचं आपण दर्शन घेतले. टेंबी नाक्याला आल्यानंतर प्रत्येक जण हा दिघे साहेबांच्या प्रतिमेची ते प्रथम नतमस्तक होतो. तर आपण दिघे साहेबांचं दर्शन घेऊन आता पुढे आपण देवीच्या दर्शनासाठी चाललोय. भेटूया पुढे. मी मागाशी बोललो होतो की फ्लेक्स मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे फ्लेक्स असतं की दिघे साहेबांच्या देवीच्या बाहेरच्या जे सर्व डेकोरेशन असतं त्याच्यामध्ये फ्लेक्समध्ये नजर जाते ती म्हणजे फ्लेक्सच्या माध्यमातून ती त्याची तुम्ही छटा एक बघू शकता की जुन्या पद्धतीमध्ये असते. आणि जटोली शिव मंदिर हिमाचल प्रदेशमध्ये जे एक मंदिर आहे त्या मंदिराची प्रतिमा या ठिकाणी साकारलेली आहे. तर आपण बघूया पुढे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटेल कशा प्रकारे आतमध्ये डेकोरेशन केलेलं आहे. अशा प्रकारे दिघे साहेबांच्या या देवीची सुबक मूर्ती आहे की ती बघितल्याच्या नंतर एक मन प्रसन्न होतं आणि एक आत्मिक सात्विक भावना मनामध्ये असते. 2 मिनिटं मनासाठी एकदम शांत आणि एकदम निशब्द होऊन जातं. तुम्ही बघालच. पण भेटूया पुढे. फायनली दर्शन तर झालेलं आहे. सो माझ्यासोबत आलेले पोरं सगळे वेगवेगळे झालेत. सो आता त्यांना बाहेर जाऊन भेटूया आपण. अक्षरशः रात्री जी संध्याकाळी 7 वाजल्यापासून असते रात्री सकाळी 5 वाजेपर्यंत पहाटे जत्रा भरलेली असतात. त्याच्या माध्यमातून बघाल छोटे मोठे दुकानं लागले असतात. प्रत्येक जण धंद्याच्या माध्यमातून या ठिकाणी आलेले असतात. आणि बघ यांचा बघ आहे हे बघा झाला तो बघा निखिल डाएटवाले सध्या डाईटवर आहेत सगळे पोरं आपले. अक्षरशः नवरात्र उत्सव खाण्याचा म्हणजे जत्रा रात्रभर जी 7ला चालू होती ती पहाटेपर्यंत सगळीकडे लगबग चालू. आता वाजलेत बघा किती 1 वाजलेत आणि लोकांची शॉपिंग चालू आहे. बाई मिलचे पैसे अक्षयच्या पप्पांचे मिलचे पैसे आलेत. मलाही बघा केवढे बस खायचे आपले किती वेळ येते. हे मत मार आता आपल्या देवीचं आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण आलो ते म्हणजे दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये. आता बघूया आपण की दरवेळेला देवीची आल्यानंतर आनंद आश्रमामध्ये येण्याची एक उत्सुकता असते की तिथे आल्यावर एक एकंदरीत मनालाही भास होतो की आपण कुठेतरी दिघे साहेबांच्या सानिध्यात ते आपल्या कुठेतरी जवळ असतील. चला आपण दिघे साहेबांचा आनंद आश्रम बघूया. तो उभा नाही तुला काय बोलते फायनली ठाण्याच्या आई दुर्गे दुर्गेश्वरीचंही दर्शन झालं आणि आपण आनंद आश्रम मध्ये आलो होतो. त्या ठिकाणी आपण व्यवस्थितरित्या सर्व आनंद आश्रम बघितला. खरंच या ठिकाणी आल्यावर तो भाग होतो कुठेतरी मगाशी बोललो की दिघे साहेबांच्या सांगितलं त्यासारखं वाटतं. खूप प्रसन्न वाटलं आणि खूप मस्त जर्नी झाली आहे ठाण्याचा आजचा प्रवास. तर आजचं हे दर्शन कायम स्मरणात राहील, आठवणीत राहील. आणि चला तर आम्ही रजा घेतो तुमची. अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आपण येत राहू. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता आपला परतीचा प्रवास असेल. असाच नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. सो गाईज मला ठेवला चालत, तिथे कोण दिसत पण नाहीत आणि ते गेले बाईकवर. सो तसं काय नाही मित्रांनो, तिथे जरा पोलिसांची गाडी लागली म्हणून आम्ही ट्रिपल सीट आलेलो. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. सो म्हणून मला उतरलो थोडा मी, कारण की पोलीस पकडा वगैरेचे खूप चान्सेस आहेत म्हणून मी
रिक्स नाही घेतली आम्ही लोकांनी, तर ते पुढे थांबलेत. तुम्हाला इथून व्हिडिओच्या माध्यमातून दिसत असेल. हे बघा मित्रांनो, इथे थांबलेत. तर मी फटफट जातो आणि बसतो जाऊन. हे बघा 12 बोर्डाचे आले. यांना सांगते चालत द्या, कारण टोल नाक्याला ट्रिपल सीटला प्रॉब्लेम असतो. 3 किलोमीटर चालले ते. पाय सुजले. आता वडापाव खाल्ले, पैसे दिले का विचार? पहिले पैसे दिले का विचार? वडापाव खाल्ले की आता होतो वडापाव.